हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो बेसिक मॅथमॅटिक्स. तर बेसिक मॅथमॅटिक्सच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी मॅट्रायसेस हा जो चॅप्टर नंबर 2 आहे तो स्टार्ट केलेला होता. मॅट्रायसेस मध्ये आपण लास्ट लेक्चरला मॅट्रायसेस म्हणजे नेमकं काय, मॅट्रायसेसचा नेमकं कन्सेप्ट काय, मॅट्रायसेसचे इलेमेंट्स, डायगोनल इलेमेंट्स, नॉन डायगोनल इलेमेंट्स, मॅट्रायसेसची ऑर्डर, नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स, हे सगळे कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला कंप्लीट केले होते. आता आपण जाणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ मॅट्रायसेस कडे. आपण मॅट्रायसेसचे वेगवेगळे टाइप्स पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. आजचा टॉपिक आहे आपला टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. हेडिंग द्या बाळांनो, चॅप्टर नंबर 2 आहे मॅट्रायसेस आणि त्यामध्ये हेडिंग द्या टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. मॅट्रिक्सचा प्लुरल फॉर्म आहे मॅट्रायसेस. टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. चला मग मॅट्रिक्स एकूण किती टाइपचे असतात, मॅट्रिक्सचे टाइप्स कोणकोणते ते आपण पाहूयात. तर बाळांनो चला, टाइप नंबर पहिला. तसं मॅट्रायसेसचे खूप सारे टाइप्स आहेत, पण त्यामध्ये आपल्याला जे सिलेबसला आहेत ते सर्व आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर बाळांनो फर्स्ट टाइप ऑफ मॅट्रिक्स आहे रो मॅट्रिक्स. प्लीज माझ्या बरोबरच लिहा म्हणजे कुणी मागे राहणार नाही. रो मॅट्रिक्स. पहिला मॅट्रिक्स आहे बाळांनो रो मॅट्रिक्स. असा मॅट्रिक्स ज्यामध्ये फक्त सिंगल रो असते. असा मॅट्रिक्स ज्यामध्ये सिंगल रो असते त्याला रो मॅट्रिक्स म्हणतात. मग कॉलम किती असले तरी चालतील पण रो मात्र एकच पाहिजे, त्याला म्हणतात रो मॅट्रिक्स. मग डेफिनेशन कशी होईल बाळांनो, अ मॅट्रिक्स having only one row. A matrix having only one row is called as row matrix. Is called as row matrix. मग बाळांनो असा मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच रो असते, एकच सिंगल रो असते, त्याला म्हणतात बाळांनो रो मॅट्रिक्स. कॉलम किती असू द्या पण रो जर सिंगल आहे मॅट्रिक्स मध्ये तर त्याला रो मॅट्रिक्स म्हणतात. अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो इज कॉल्ड ॲज रो मॅट्रिक्स. लिहिलं? मग चला बाळांनो आपण याचे एक्झाम्पल पाहू. कसा असतो बरं रो मॅट्रिक्स, इकडे पहा. एक्झाम्पल नंबर 1. मला सांगा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे फक्त 2. किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? रो पण 1च आहे, कॉलम पण 1च आहे, म्हणजे याची ऑर्डर झाली 1 by 1. रो किती आहे, हॉरिझॉन्टल लाईन किती आहे 1, व्हर्टिकल लाईन किती आहे 1. मग 1 by 1 चा मॅट्रिक्स आहे. मग या मॅट्रिक्स मध्ये फक्त सिंगल रो आहे. कॉलम किती पण असू द्या पण रो किती आहे, सिंगल. मग ज्या मॅट्रिक्स मध्ये सिंगल रो असते त्याला म्हणतात रो मॅट्रिक्स. मग दिस इज अ रो मॅट्रिक्स. काय डाऊट यात? एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 फॉर एक्झाम्पल असं आहे 2 4. आता ह्या मॅट्रिक्स मध्ये पाहिलं तर पहा बरं बाळांनो, थांबा असं नको, व्यवस्थित घेऊ एक्झाम्पल, सरळ घ्यावं लागेल ना. आता मला सांगा यामध्ये रो किती आहे, रो 1 आहे. कॉलम किती आहेत, कॉलम 1 आहे, कॉलम 2 आहे. मग रो जर एकच आहे तर मग ऑर्डर झाली 1 आणि कॉलम 2 आहे तर कॉलम झाले 2, म्हणजे ऑर्डर काय झाली रे 1/2. मग हा जो काही मॅट्रिक्स आहे याची ऑर्डर झाली 1/2. मग रो किती बरं 1. मग ह्या मॅट्रिक्स मध्ये रो फक्त एकच आहे, कॉलम किती पण असू द्या पण रो एकच आहे ना, मग याला म्हणतात रो मॅट्रिक्स. काय डाऊट आहे? कॉलम किती असू द्या रो फक्त 1 पाहिजे. पुढे तर रो म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन बरं का. रो मीन्स हॉरिझॉन्टल लाईन इन द मॅट्रिक्स. हॉरिझॉन्टल लाईन जर एक असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण म्हणतो रो मॅट्रिक्स. आता सांगा या मॅट्रिक्स मध्ये किती रो आहे,
एक रो आहे. कॉलम किती आहेत? कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. एक रो आणि 3 कॉलम आहेत. याला मी म्हणतो 1/3 च्या ह्या एक रो आहे आणि 3 कॉलम्स आहेत. कॉलम किती पण असू द्या, पण रो जर एक आहे, हा सुद्धा रो मॅट्रिक्स आहे आणि ऑर्डर आहे 1/3. मग जो रो मॅट्रिक्स असतो त्यामध्ये तुम्हाला एक बारीक डिटेलिंग कळालं. जो रो मॅट्रिक्स असतो त्याच्या ऑर्डर मध्ये इथं काय असतो बरं? 1. रो मॅट्रिक्स जो असतो त्याच्या तिथे काय असतो? नंबर ऑफ रोजच्या तिथे 1. अशा पद्धतीने रो मॅट्रिक्स तो असतो ज्या मॅट्रिक्स मध्ये सिंगल रो असते. आणि हे त्याचे एक्झाम्पल लिहून घ्या. चला बाळांनो आता पुढे जाऊ. आता मी असं म्हणू शकतो का रे, मग रो मॅट्रिक्सची कंडिशन काय झाली अशी लिहून घ्या बरं. इथं नंबर ऑफ रोज म्हणजे कोण आहे? स्मॉल एम. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं. मग नंबर ऑफ रोज म्हणजे स्मॉल एम आणि याची व्हॅल्यू जर 1 असेल, नंबर ऑफ रोजची म्हणजे स्मॉल एम ची व्हॅल्यू जर 1 आहे तर त्याला म्हणतात रो मॅट्रिक्स. मग रो मॅट्रिक्स असण्याकरता कंडिशन काय झाली? m इज इक्वल टू 1. नंबर ऑफ रोज 1 असतील तर त्याला रो मॅट्रिक्स म्हणतात. लिहिली कंडिशन. चला पुढे जाऊ आता. चला टाइप नंबर 2 याला मी म्हणतो कॉलम मॅट्रिक्स. काय म्हणतो? कॉलम मॅट्रिक्स. डेफिनेशन लिहू. अ मॅट्रिक्स having only one column. A matrix having only one column is called as column matrix. असा मॅट्रिक्स ज्यामध्ये फक्त एक सिंगल कॉलम असतो. असा मॅट्रिक्स ज्यामध्ये एक सिंगल कॉलम असतो त्याला म्हणतात कॉलम मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम. ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच कॉलम असतो त्या मॅट्रिक्सला म्हणतात कॉलम मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम असतो त्याला म्हणतात कॉलम मॅट्रिक्स. म्हणजे मी असं म्हणू शकतो का रे, नंबर ऑफ कॉलम किती पाहिजे? 1. नंबर ऑफ कॉलम आर डिनोटेड बाय n आणि नंबर ऑफ कॉलम जर 1 असतील एखाद्या मॅट्रिक्स मध्ये तर तो कॉलम मॅट्रिक्स आहे. लिहिलं बाळांनो? बरोबरच लिहित आहे असं मी समजतो. आता एक्झाम्पल नंबर 1 इकडे पहा. हा एक मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये रो किती आहे? 1. कॉलम किती आहे? 1. मग ह्या मॅट्रिक्स मध्ये कॉलम हा एक आहे. रो किती पण असू द्या पण कॉलम एक आहे का नाही? म्हणून याला म्हणतात बाळांनो कॉलम मॅट्रिक्स. जर तुमच्या मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम आहे, रो किती असू द्या पाहायचे नाहीत, पण कॉलम जर एक आहे तर त्याला कॉलम मॅट्रिक्स म्हणतात. मग ही व्हॅल्यू 1 पाहिजे. n ची व्हॅल्यू, नंबर ऑफ कॉलम 1 पाहिजे. ओके. एक्झाम्पल नंबर 2. तुम्ही पहा, हा जर मॅट्रिक्स पाहिला तर इथे रो 1 आहे, इथे रो नंबर 2 आहे. रो 1 रो 2 आणि इथे आहे कॉलम नंबर 1. आता या मॅट्रिक्स मध्ये 2 रो आणि 1 कॉलम आहे. 2 रो आणि 1 कॉलम आहे. मग नंबर ऑफ रोज आहे 2, नंबर ऑफ कॉलम आहे 1. नंबर ऑफ रोज किती पण असू द्या पण नंबर ऑफ कॉलम किती आहे? नंबर ऑफ कॉलम आहे 1. नंबर ऑफ रोज किती असू द्या पण नंबर ऑफ कॉलम 1 आहे. जर कॉलम 1 असतील तर याला म्हणता येईल मला कॉलम मॅट्रिक्स. काय डाऊट आहे? नंबर ऑफ कॉलम 1 आहे. थर्ड एक्झाम्पल -2 1 0. याच्यामध्ये पहा बरं, रो नंबर 1 आहे, ही हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे रोज. ही रो नंबर 2 आहे आणि ही रो नंबर 3 आहे. 3 रोज आहेत पण कॉलम किती रे बाबा? कॉलम एकच आहे. मग 3 रोज म्हणून 3 आणि 1 कॉलम
मग 3 रोज आणि 1 कॉलम आहे. रोज किती पण असू द्या, पण कॉलम एक आहे ना, कॉलम एक आहे. मग हा सुद्धा कॉलम मॅट्रिक्स आहे. मग असा मॅट्रिक्स ज्यामध्ये एक सिंगल कॉलम असतो त्याला कॉलम मॅट्रिक्स म्हणतात. लिहून घ्या मग बाळांनो एक्झाम्पल. काय डाऊट आहे? समजले? लिहून घ्या. चला बाळांनो आले असाल. मग रो मॅट्रिक्स ज्यामध्ये सिंगल रो आहे आणि कॉलम मॅट्रिक्स ज्यामध्ये सिंगल कॉलम आहे. आता थर्ड टाइप ऑफ मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स a matrix having equal number of rows and columns, having equal number of rows and columns are called as square matrix. मग बाळांनो असा मॅट्रिक्स ज्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम टू सेम आहे, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम टू सेम आहे, त्याला म्हणता येईल मला स्क्वेअर मॅट्रिक्स. नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज जर इक्वल असतील तर त्याला मला म्हणता येईल स्क्वेअर मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हेविंग इक्वल नंबर ऑफ रोज अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम्स आर कॉल्ड ॲज स्क्वेअर मॅट्रिक्स. मग मी असं म्हणू शकतो का रे, number of rows is equal to number of columns. जर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतील, ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर त्याला मी म्हणेल स्क्वेअर मॅट्रिक्स. मग नंबर ऑफ रोज म्हणजे m, नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे n. जर नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज इक्वल आहे तर तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्सची कंडिशन काय झाली, m इज इक्वल टू n पाहिजे तर तो स्क्वेअर मॅट्रिक्स. लिहून घ्या बाळांनो. चला एक्झाम्पल पाहिजे, लिहिलं. आता एक्झाम्पल पाहूयात, जरा इकडे लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर 1 इकडे पहा, 2102. आता या कॉलम मध्ये पहा, या मॅट्रिक्स मध्ये पहा बरं. जर तुम्ही या मॅट्रिक्स मध्ये पाहिलं तर रो किती आहे, 1. ही रो नंबर 1, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे रो, रो नंबर 1, रो नंबर 2. इकडे कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2. मग या मॅट्रिक्स मध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहे. म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर काय झाली रे, 2 रो पहिले नंबर ऑफ रोज लिहायच्या आणि 2 कॉलम, म्हणजे ऑर्डर झाली 2/2. मग नंबर ऑफ रोज पण 2 आहे, नंबर ऑफ कॉलम्स पण 2 आहे, म्हणजे 2/2 ची ऑर्डर झाली या मॅट्रिक्सची. मग नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स दोन्ही पण सिमिलर आहे, सेम आहे, इक्वल आहे, म्हणून याला म्हणता येईल स्क्वेअर मॅट्रिक्स. मग हा कसा मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. कळालं? अजून एक एक्झाम्पल पाहूया बाळांनो. हा एक मॅट्रिक्स आहे पहा बाळांनो. आता या मॅट्रिक्स मध्ये ही हॉरिझॉन्टल लाईन झाली रो नंबर 1, ही हॉरिझॉन्टल लाईन झाली रो नंबर 2, ही हॉरिझॉन्टल लाईन झाली रो नंबर 3. म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज किती झाल्या, 3. आणि कॉलम्स मोजा, व्हर्टिकल लाईन्स म्हणजे कॉलम, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 3. मग कॉलम सुद्धा 3 झाले, मग मल्टिप्लाइड बाय 3. मग नंबर ऑफ रोज सुद्धा 3 आहे, नंबर ऑफ कॉलम सुद्धा 3 आहे. मग नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ रोज and number of columns are equal, hence it is a square matrix. मग ज्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल असतात त्याला म्हणतात स्क्वेअर मॅट्रिक्स.
स्क्वेअर मॅट्रिक्स असण्याकरता एकच कंडिशन आहे, ऑर्डरचा हा नंबर आणि हा नंबर सेम पाहिजे. हा नंबर आणि हा नंबर जर सेम आहे त्याला म्हणता येईल स्क्वेअर मॅट्रिक्स. हा नंबर सेम आहे तर हा पण स्क्वेअर मॅट्रिक्स. कळालं स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि आता मला सांगा बरं, इथे मी लिहिलं 3 आहे का हा स्क्वेअर मॅट्रिक्स? आहे का? कारण नंबर ऑफ रोज 1 आहे, नंबर ऑफ कॉलम पण 1 आहे, रो आणि कॉलम एक एक आहे, म्हणजे 1/1 चा मॅट्रिक्स आहे. मग नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम दोन्ही सेम आहे म्हणून हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, घ्या एक्झाम्पल लिहून. चला, झाला असेल बाळांनो. आता या ठिकाणी आपण स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिला. आता नेक्स्ट टाइप ऑफ मॅट्रिक्स आहे बाळांनो डायगोनल मॅट्रिक्स. घ्या बरं. फोर्थ टाइप ऑफ मॅट्रायसिस इज डायगोनल मॅट्रायसिस. डायगोनल मॅट्रायसिस, ठीक आहे. तर डायगोनल मॅट्रायसिस जो आहे बाळांनो, तर डायगोनल मॅट्रायसिस म्हणजे नेमकं काय? डेफिनेशन लिहूया मग कळेल. बघा लिहा. अ मॅट्रिक्स, नाही मॅट्रिक्स म्हणण्यापेक्षा स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणा. मला सांगा, डायगोनल इलिमेंट मी काल शिकवले होते. डायगोनल इलिमेंट कोणाला असतात? फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सला डायगोनल इलिमेंट असतात. म्हणून आपण लिहितानाही ते असं लिहिणार आहे, अ स्क्वेअर मॅट्रिक्स, a square matrix having all non-diagonal elements, having all non-diagonal elements are 0 is called as डायगोनल मॅट्रायसिस. बघा बाळांनो, डायगोनल मॅट्रायसिस म्हणजे नेमकं काय? तर डायगोनल मॅट्रायसिस म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. कुठला पण स्क्वेअर मॅट्रिक्स घ्या, त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचे जेवढे काही नॉन डायगोनल इलेमेंट्स आहेत, त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचे जेवढे काही नॉन डायगोनल इलेमेंट्स आहेत ते सगळे 0 आहेत. त्याला म्हणतात डायगोनल मॅट्रायसिस. असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचे नॉन डायगोनल इलेमेंट्स हे 0 आहेत त्याला म्हणतात डायगोनल मॅट्रायसिस. काय डाऊट आहे? चला एक्झाम्पलच्या माध्यमातून समजावून सांगतो. एक्झाम्पल नंबर 1, जरा इकडे पहा बरं. 1 0 0 3. बरं, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का अगोदर चेक करा. रो नंबर 1, रो नंबर 2, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2. म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये 2 रो आणि 2 कॉलम्स आहेत, म्हणजे 2x2 ऑर्डर आहे. मग नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहे म्हणून हा झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्सला डायगोनल असतो. मग या स्क्वेअर मॅट्रिक्सचा डायगोनल कुठे? बघा, हा दिस इज द डायगोनल. हा झाला या स्क्वेअर मॅट्रिक्सचे डायगोनल इलेमेंट. या स्क्वेअर मॅट्रिक्सचे डायगोनल इलेमेंट 1 आणि 3. मग डायगोनल इलेमेंट सोडले तर बाकीचे इलेमेंट कोणते आहेत? नॉन डायगोनल इलेमेंट. मग हे नॉन डायगोनल इलेमेंट बघा बरं 0 आहे का? मग या मॅट्रिक्स मध्ये सर्व नॉन डायगोनल इलेमेंट्स हे 0 आहेत म्हणून या मॅट्रिक्सला काय म्हणतात? डायगोनल इलेमेंट, सॉरी डायगोनल मॅट्रिक्स. काय म्हणतात? डायगोनल मॅट्रिक्स. असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचे सर्व नॉन डायगोनल इलेमेंट्स हे 0 आहेत याला म्हणतात डायगोनल मॅट्रिक्स. एनी डाऊट? काय डाऊट आहे इकडे? चला अजून एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल नंबर 2 समजून घेऊन करा, पाठ करू नका. इकडे पहा. 1 0 0 0 1 0 0 0 3. इथे 2 घ्या. चला बघा बरं, आता हा एक मॅट्रिक्स आहे. पहिले हे पहा की तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का? तर रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3, 3 रोज आहेत. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3, 3 रोज आणि 3 कॉलम्स, म्हणजे 3 रोज अँड 3 कॉलम्स. मग 3 रोज आणि 3 कॉलम आहे म्हणून 3x3 चा मॅट्रायसिस आहे. या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल आहेत म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे.
पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, स्क्वेअर मॅट्रिक्स हवा. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. आता याचे डायगोनल एलिमेंट कोणते आहेत? हे बघा, स्क्वेअर मॅट्रिक्सला डायगोनल असतो, मग हा झाला डायगोनल आणि त्यातले हे झाले डायगोनल इलेमेंट्स. कंडिशन अशी सांगते की सगळे नॉन डायगोनल इलेमेंट म्हणजे याच्या बाहेरचे सगळे इलेमेंट 0 पाहिजे. बघा बरं, या स्क्वेअर मॅट्रिक्सचे हे नॉन डायगोनल इलेमेंट 0 आहेत का? डायगोनल इलेमेंट सोडून द्या, बाकीचे नॉन डायगोनल इलेमेंट 0 असतील तर त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला म्हणतात डायगोनल मॅट्रिक्स. मग हा डायगोनल मॅट्रिक्स आहे तर आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स हेविंग ऑल नॉन डायगोनल इलेमेंट्स आर 0 याला म्हणतात बाळांनो डायगोनल मॅट्रिक्स. हिअर इज द एक्झाम्पल. का डाऊट? समजलं? लिहून घ्या मग. इकडे ऑफलाईनच्या मुलांना काय डाऊट? चला पुढे जायचं. ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घेत चला किंवा पॉज करून लिहित चला, व्हिडिओ पॉज करून. चला पुढे जाऊया. टाइप नंबर 5. युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स किंवा याला असं म्हणता येईल आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहून घ्या. युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे पहिली कंडिशन आहे की तो स्क्वेअर मॅट्रिक्स हवा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स whose all non-diagonal elements are 0. A square matrix whose all non-diagonal elements are 0. सगळे नॉन डायगोनल इलेमेंट कसे पाहिजे? 0 पाहिजे. सर्व नॉन डायगोनल इलेमेंट 0 पाहिजे. and diagonal elements are 1 and diagonal elements are 1 is called as identity matrix. Is called as identity matrix. याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात. डेफिनेशन लिहून घ्या व्यवस्थित. चला बघा इकडे, असा स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे पहिली कंडिशन आहे की तो स्क्वेअर मॅट्रिक्स हवाय. मग असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचे सगळे नॉन डायगोनल एलिमेंट कसे आहेत? 0. सगळे नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे. आणि पुढची कंडिशन सगळे डायगोनल एलिमेंट्स काय पाहिजे? 1. मग सगळे नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहे आणि सगळे डायगोनल एलिमेंट 1 आहेत. याला काय म्हणतात? आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. कळालं? पहिली कंडिशन तो स्क्वेअर मॅट्रिक्स हवा. दुसरी कंडिशन सगळे नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे. तिसरी कंडिशन सगळे डायगोनल एलिमेंट 1 पाहिजे. जर या 3 कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत तर त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात, युनिट मॅट्रिक्स म्हणतात. लिहिली बाळांनो डेफिनेशन माझ्या बरोबर लिहित चला. आता आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊयात. जरा इकडे पहा. आणि हो, अजून एक सेंटेन्स त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. काय रे? आयडेंटिटी मॅट्रिक्स is always denoted by capital I. जो आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो ना तो ऑलवेज डिनोट केला जातो कॅपिटल आय ने. आयडेंटिटी मॅट्रिक्सला ऑलवेज आपण डिनोट करतो कॅपिटल आय ने. आयडेंटिटी मॅट्रिक्सला कॅपिटल आय नेच डिनोट करायचं, ABCD वगैरे नाही, फक्त कॅपिटल आय, कारण तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. कळालं? जरा इकडे पहा बरं. चला
मग एक्झाम्पल घेतानाच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा. आयडेंटिटी मॅट्रिक्स इकडे पहा 1 0 0 1 याच्यामध्ये रोज किती बघा बरं. इकडे पहा, इकडे रो नंबर 1 आहे, रो नंबर 2 आहे, कॉलम नंबर 1 कॉलम नंबर, मग 2 रो आहेत, 2 रो आणि 2 कॉलम. मग ज्या मॅट्रिक्स मध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल आहेत. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल आहेत म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. मग स्क्वेअर मॅट्रिक्स आहे याचा अर्थ त्याला डायगोनल आहे. मग हे बघा हा झाला त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा डायगोनल. ओके, आता डायगोनल इलेमेंट कसे पाहिजे 1. मग डायगोनल इलेमेंट 1 आहेत. तिसरी कंडिशन नॉन डायगोनल इलेमेंट कसे पाहिजे 0. मग नॉन डायगोनल इलेमेंट पण 0 आहेत. मग स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे, डायगोनल इलेमेंट 1 आहे, नॉन डायगोनल इलेमेंट 0 आहे, म्हणून हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. 2x2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. काय डाऊट आहे पुढे. एक्झाम्पल नंबर 2 इकडे पहा 1 0 0 0 1 0 0 0 1. इकडे पहा ही झाली रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3. सगळ्या हॉरिझॉन्टल लाईन या रोज आहेत 1 2 3 3 रोज आहेत. नंबर ऑफ रोज आर 3. कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 3 कॉलम्स आहेत. मग नंबर ऑफ कॉलम्स आर 3. मग नंबर ऑफ रोज पण 3 आहे, नंबर ऑफ कॉलम्स पण 3 आहे. मग हा झाला 3x3 चा मॅट्रिक्स. नंबर ऑफ कॉलम्स नंबर ऑफ रोज हे इक्वल आहेत म्हणजे हा झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, हा स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. मग हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, मग याला डायगोनल पण आहे, मग हा झाला डायगोनल. मग सगळे डायगोनल एलिमेंट 1 आहे, सगळे नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत, म्हणून हा काय झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा झाला 3x3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. प्रॉब्लेम सोडवताना आयडेंटिटी मॅट्रिक्स खूप महत्वाचे आहेत, म्हणून या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्सचा कन्सेप्ट समजून घ्या. डाऊट आल्यास विचारा. डायगोनल एलिमेंट 1 पाहिजे, नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे आणि तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. ओके, काय डाऊट यात. ओके 5 टाइप झाले. ओके, आता नेक्स्ट जो टाइप आहे त्याला म्हणतात बाळांनो नल मॅट्रिक्स. चला शेवटचा टाइप आहे बाळांनो आजचा आपला. बाकीचे टाइप आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत, म्हणजे फार जास्त लेंदी लेक्चर होत नाही. टाइप नंबर 6 आहे नल मॅट्रिक्स. A matrix whose all elements are 0. A matrix whose all elements are 0 are called as null matrix. मुलांनो असा मॅट्रिक्स ज्याचे सर्व एलिमेंट 0 आहेत, असा मॅट्रिक्स ज्याचे सर्व एलिमेंट्स हे 0 आहेत, त्या मॅट्रिक्सला म्हणतात नल मॅट्रिक्स. मग असा कुठलाही मॅट्रिक्स ज्याचे एलिमेंट 0 आहेत त्याला नल मॅट्रिक्स म्हणतात. लिहून घ्या. झालं. आता नल मॅट्रिक्स म्हणल्यावर एक्झाम्पल पहा 0 0 0 0. सर्व एलिमेंट 0 आहेत, 2 रो आणि 2 कॉलम आहेत, सर्व एलिमेंट 0 आहेत. मग हा झाला बाळांनो तुमचा नल मॅट्रिक्स. सर्व एलिमेंट 0 पाहिजे बरं का, पण 0 0 0 याच्यात रो किती आहेत 1. नंबर ऑफ रोज 1 आहेत, 1 2 3 3 कॉलम्स आहेत. 1/3 चा हा मॅट्रिक्स आहे. बरं सर्व एलिमेंट 0 आहेत म्हणजे हा नल मॅट्रिक्स आहे. अशा पद्धतीने बाळांनो ज्या मॅट्रिक्सचे सर्व एलिमेंट 0 असतात त्याला नल मॅट्रिक्स म्हणतात.
ओके, काय डाऊट आहे का बाळांनो नल मॅट्रिक्स मध्ये? समजलं? अजून 6 टाइप्स आहेत बाळांनो, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, बाय स्टुडंट्स.